राधे राधे. वेलकम टू माय ब्लॉग. हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत मग तुम्ही? आज मी जाणार आहे एका ट्रिपला. एकटीच जाणार आहे घरामधून. घाबरायची गोष्ट नाही की भरपूर जण सोबत असणार आहेत, पण बाहेरचे. तर मी ज्या जागेवर जात आहे त्या जागेवर आपण स्वतः प्लॅनिंग करून जाऊ शकत नाही. ॲक्च्युली माझ्या डोक्यात काहीच नव्हतं की मी ह्या जागेवर जाईल आणि कधी मी विचार पण नव्हता केला की मला ह्या जागेवर जायचं आहे. पण तरी मला इन्व्हिटेशन आलं आणि मी त्या जागेवर जाईन. तुम्हाला हर एक गोष्ट दाखवेल आणि त्या जागेचं महत्त्व स्वतः सांगेल. तर मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला. तर इथं पॅकिंग डन करून आणि लिलीला बाय बोलून मम्मी मला इथे सोडण्यासाठी. इथे कोणीच नव्हतं आलं. मग थोड्या वेळानंतर मी गाडीत बसते आणि मग प्रवास सुरू होऊन जातो. मग त्यानंतर आम्ही नाशिकला पोहोचतो आणि तुम्ही बघू शकता ती पब्लिक आहे सोबत आणि मी ह्यामध्ये कोणालाच ओळखत नाही. 2-3 जण होते फक्त, त्यांना ओळखते. आरतीजण भिवंडीचे होते आणि आरतीजण नाशिकचे. हा पहा माझा स्कूल फ्रेंड. आणि मग आम्ही बसमध्ये चढतो आणि नंतर ज्याला बाई विंडो सीट तर पाहिजे असते म्हणून त्याची घाई करत आम्ही मध्ये जातो आणि विंडो सीट भेटते ऑफकोर्स. विंडो सीट भेटल्यावर मी खूप खुश होते. मग त्यानंतर आम्ही नाशिकमध्ये स्वामींच्या मठमध्ये येतो. मग तिथे थोडंसं जेवण करतो आणि बापरे, थंडी तर भरपूर होती. मग इथं थोडंसं चाय वगैरे पितो आणि नंतर चला आम्ही निघतो. मग आम्ही रूमवर पोचतो. तिथे जाऊन एका रूममध्ये आमचा 6 जणांचा ग्रुप होता. मग पोह्यांचा नाश्ता करून आणि रेडी होऊन आम्ही निघतो ऑटो घ्यायला. ऑटो घेऊन आम्ही सीधा पोचतो अहिल्याबाई घाटवर. मग तिथे नर्मदा नदीचे दर्शन घेतो, खूप सारे मंदिराचे दर्शन घेतो, मार्केटमध्ये फिरतो आणि मग तिथून हा बघा, हा आहे अहिल्याबाई घाट आणि ही आहे नर्मदा नदी. मग इथे नर्मदा नदीमध्ये पूजा वगैरे करून आम्ही तिथून निघतो. तिथे जवळच बोट काउंटर होतं. मग आम्ही बोटमध्ये बसून पूर्ण नर्मदा नदी फिरतो आणि मस्त व्हिडिओ, फोटोज वगैरे शूट करतो. या मंदिरामध्ये 11 ज्योती सतत खूप वर्षांपासून चालू आहेत. मग ह्यांचं दर्शन घेऊन आम्ही निघतो पुढे. ओंकारेश्वरला घेऊन आम्हाला समजतं की आम्ही दर्शन नाही घेऊ शकत. आम्हाला छोटं अनुरोध है, आप दर्शन हेतु लाइन में नहीं लगे. कारण भक्तांची अफाट गर्दी आणि खूप लेट झाला होता म्हणून आम्हाला दर्शन काही भेटले नाही. पूर्ण वरीपर्यंत जाऊन पळत पळत जाऊन काहीही फायदा झाला नाही. तिथून आम्ही रिटर्न आलो आणि ॲट द एंड देवाची इच्छा आम्हाला तिथून इन्व्हिटेशन नव्हतं आलं मे बी. मग नेक्स्ट डेला आम्ही ऑटो घेऊन निघतो कालभैरवच्या दर्शनासाठी. तिथे जाऊन समजतं की यार गर्दी तर नाही आहे, पण पुढे गेल्याच्यानंतर समजतं इथे पण अफाट गर्दी होती. 2 तासानंतर आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश भेटतो आणि हे बघा कालभैरव मंदिराची एंट्रन्स. हा होता मंदिर. हे मंदिरला बघून खूपच चांगलं वाटलं आणि इथे फारच मस्त दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर येतो तर मस्त इथे प्रसाद भेटतो. प्रसाद खाऊन आम्ही विचार करतो रामघाटच्या बाजूला इथे छोटंसं कालिका देवीचं मंदिर होतं. मग तिथले दर्शन घेऊन आम्ही पुढे निघतो. बाहेर येऊन मग मी थोडे फ्रूट खाते आणि त्यानंतर तिलक लावून घेते. का तर माझी खूप इच्छा होती की इथे येऊन तिलक लावायची आणि माझ्या महाकालला भेटण्याची. पण इथे खूप लवकर दर्शन होते आणि हे पहा माझे महाकाल. आणि मग दर्शन करून आम्ही येतो बाहेर आणि मध्य प्रदेशची थंडी तुम्ही पाहू शकता. मग आम्ही येतो परत रूमवर. नेक्स्ट डे मॉर्निंग चाय वगैरे पिऊन आम्ही निघतो. मग आम्ही महाकालचे दर्शन तर घेतले होते, पण त्यांचं मंदिर नीट नव्हतं पाहिलं. मग आम्ही येतो, थोडंसं बाहेर फिरतो, फोटो वगैरे काढतो आणि खरंच खूप सुंदर पूल वगैरे होता. तिथं स्टॅच्यू, पेंटिंग्स खूप भारी होते. मग आम्ही हे सर्व पाहतो आणि तुम्ही बघू शकता ही महादेवाची खूप सुंदर मूर्ती होती आणि इथे एक सप्तऋषी पण आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, किती सुंदर आणि मोठे-मोठे मूर्ती. मी पुढे दाखवलं आहे तुम्हाला, पूर्ण डिटेल्स पण दिली आहे त्यांची. तुम्ही पाहू शकता आणि स्टॉप करून बघूही शकता. मग आम्ही येतो प्रसाद कक्षामध्ये. आम्ही थोडं रील वगैरे काढतो आणि बघायला येतो परत. हे पहा, खूप सुंदर सुंदर आणि मोठे मोठे स्टोरीवाले मूर्ती होत्या. म्हणजे यांच्या मागं काही ना काही स्टोरी होती. मग त्यानंतर येतो आम्ही महाकाल सिनेमा बघण्यासाठी. इथे आल्याच्या नंतर ह्या थिएटरमध्ये आम्हाला 15-20 मिनिटामध्ये उज्जैनची पूर्ण स्टोरी उज्जैनची पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर आम्ही विजिट करतो भारत माता मंदिर. नंतर आम्ही येतो हरसिद्धी मंदिरमध्ये. हा नजारा तर बघण्यासारखा होता.
तुम्हाला आरती ऐकवते. दिव्यास्त्र चढ़ने से संपूर्ण जगत पर प्रलय का आना निश्चित था. उनके प्रकोप से बचाने के लिए और इन दोनों के विवाद को रोकने के लिए भगवान शिव को माया रचनी पड़ी. और अकस्मात अग्नि की ज्वालाओं से निकलकर एक महान अग्निस्तंभ आकर स्थापित हो गया, जिससे दोनों देवताओं के दिव्यास्त्र स्वयं ही शांत हो गए. महादेव स्वयं प्रकट हुए. बोला महाकाल महाराज की. और विराट रूप के पंच मुख और प्रत्येक मुख में 3 नेत्र प्रकाशित हो रहे थे. उनके भाल पर चंद्रमा का मुकुट था और मस्तक पर जटा. उनका कंठ नीला था और उनकी 10 भुजाएं थी. उनके अंग समस्त आभूषणों से सजे थे. उनके मस्तक पर भस्म का त्रिपुंड था. महादेव ने ब्रह्मा और विष्णु से कहा, आप मेरी आज्ञा से सृष्टि की रचना करें. इस लोक में लिंग पूजा का विधान प्रारंभ हुआ. हे सर्व पाहून आम्ही त्याच रात्री बसतो घरी जाण्यासाठी. बाहेर जेवण करून मी पोचते. काय लागली तुला किती खुशी झाली तिला कसं बॅगेचा वास घेते. लीलू कुठे गेली होती तू? घुमीला गेलती. चला 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 आता खाऊ आणली लिलीला, खाऊ आणली लिलीला. चला 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 चला. वा